हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू आवर चॅनल AM क्लासेस। आज आपण 9th स्टँडर्ड जॉमेट्रीसाठी फर्स्ट चॅप्टर बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्रीमधील प्रॉब्लेम सेट 1 मधील क्वेश्चन नंबर 5 पाहणार आहोत। पहा आपल्याला क्वेश्चन काय दिलेला आहे। पॉइंट A, पॉइंट B आणि पॉइंट C हे 3 पॉइंट्स कोलिनियर आहेत हे आपल्याला दिलेलं आहे। डिस्टन्स फ्रॉम A टू C दिलेला आहे, डिस्टन्स फ्रॉम B टू C दिलेला आहे आणि आपल्याला डिस्टन्स फ्रॉम A टू B फाइंड करायचं आहे। आता या ठिकाणी मी रफ फिगर काढलेले आहे। या ठिकाणी पॉइंट A, पॉइंट B आणि पॉइंट C हे 3 पॉइंट्स कोलिनियर आहेत। आता हे 3 पॉइंट्स कोलिनियर आहेत म्हणजे डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स BC इज इक्वल टू काय असणार आहे, डिस्टन्स AC असणार आहे। आपल्याला डिस्टन्स AC दिलेला आहे 17, डिस्टन्स BC दिलेला आहे 6.5 आणि हे डिस्टन्स AB आपल्याला फाइंड करायचं आहे। पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल। डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स BC इज इक्वल टू डिस्टन्स AC, डिस्टन्स फ्रॉम A टू B प्लस डिस्टन्स फ्रॉम B टू C इज इक्वल टू डिस्टन्स फ्रॉम A टू C। रिझन काय येईल, A डॅश B डॅश C हे तिन्ही पॉईंट्स कोलिनियर आहेत। आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू। डिस्टन्स फ्रॉम A टू B आपल्याला फाइंड करायचं आहे प्लस डिस्टन्स फ्रॉम B टू C, डिस्टन्स फ्रॉम B टू C किती दिलेलं आहे 6.5 इज इक्वल टू डिस्टन्स फ्रॉम A टू C, डिस्टन्स फ्रॉम A टू C किती आहे 17। आता हे 6.5 आपण या साईडला घेऊ, या ठिकाणी साइन प्लस आहे, या बाजूला गेल्यानंतर मायनस होईल। देअरफॉर डिस्टन्स फ्रॉम A टू B इज इक्वल टू 17 मायनस हा 6.5 या साईडला घेऊ 6.5 इज इक्वल टू 17 मायनस 6.5 किती येईल पहा 17.0 मायनस 6.5, या ठिकाणी 10, या ठिकाणी 6, 10 मायनस 5 5, 6 मायनस 6 0 1, 10.5 10.5 म्हणजेच डिस्टन्स फ्रॉम A टू B किती मिळालं आपल्याला 10.5। अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं। नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण। सेकंड एक्झाम्पल सॉल्व करू आपण। काय दिलेलं आहे पहा आपल्याला एक्झाम्पल। P डॅश Q डॅश R म्हणजेच पॉईंट P, पॉईंट Q, पॉईंट R हे 3 पॉईंट्स कोलिनियर आहेत। डिस्टन्स फ्रॉम P टू Q दिलेला आहे आपल्याला 3.4, डिस्टन्स फ्रॉम Q टू R दिलेला आहे आपल्याला 5.7 आणि डिस्टन्स फ्रॉम P टू R आपल्याला फाइंड करायचं आहे। या ठिकाणी मी ही रफ फिगर काढलेली आहे। आपल्याला काय दिलेलं आहे, पॉईंट P, पॉईंट Q, पॉईंट R हे 3 पॉईंट्स कोलिनियर आहेत। डिस्टन्स फ्रॉम P टू Q आपल्याला दिलेला आहे, डिस्टन्स फ्रॉम Q टू R आपल्याला दिलेला आहे आणि डिस्टन्स फ्रॉम P टू R आपल्याला फाइंड करायचं आहे। आता पॉईंट P, पॉईंट Q, पॉईंट R हे 3 पॉईंट्स कोलिनियर आहेत म्हणजेच डिस्टन्स फ्रॉम P टू Q प्लस डिस्टन्स फ्रॉम Q टू R इज इक्वल टू डिस्टन्स फ्रॉम P टू R असणार आहे। लिहून घेऊ आपण। डिस्टन्स फ्रॉम P टू Q प्लस डिस्टन्स फ्रॉम Q टू R इज इक्वल टू डिस्टन्स फ्रॉम P टू R। आता डिस्टन्स फ्रॉम P टू Q किती आहे 3.4 प्लस डिस्टन्स फ्रॉम Q टू R किती आहे 5.7 इज इक्वल टू डिस्टन्स फ्रॉम P टू R। आता 3.4 प्लस 5.7 करू आपण। 3.4 प्लस 5.7 किती येईल पहा 4 प्लस 7 11, कॅरी ओव्हर 1, 5 प्लस 3 8, 8 प्लस 1 9, 9.1 9.1 इज इक्वल टू डिस्टन्स फ्रॉम P टू R। देअरफॉर डिस्टन्स फ्रॉम P टू R इज इक्वल टू 9.1 म्हणजेच आपल्याला डिस्टन्स फ्रॉम पॉईंट P टू R किती मिळालं 9.1। अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं। पहा आपल्याला क्वेश्चन 6 काय दिलं आहे, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट A ऑन नंबर लाईन इज 1। या ठिकाणी मी नंबर लाईन काढलेली आहे। आपल्याला काय सांगितलेलं आहे पहा, या नंबर लाईनवरती A हा एक पॉईंट आहे आणि या पॉईंटचा कोऑर्डिनेट काय आहे 1। या नंबर लाईनवरती आपण एक पॉईंट काढून घेऊ। A हा एक पॉईंट आहे आणि या पॉईंटचा कोऑर्डिनेट 1 आहे। What are the coordinates of points on the number line which are at a distance of 7 units from A? काय सांगितलेलं आहे पहा, पॉईंट A पासून 7 युनिट डिस्टन्सवरती जे पॉईंट्स आहेत त्या पॉईंट्सचे आपल्याला कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे आहेत। आता पॉईंट A पासून राईट साईडला 7 युनिट डिस्टन्सवरती एक पॉईंट असणार आहे आणि पॉईंटच्या लेफ्ट साईडला 7 युनिट डिस्टन्सवरती एक पॉईंट असणार आहे। आता या दोन्ही पॉईंट्सला आपण पॉईंट P आणि पॉईंट Q नाव देऊ। पॉईंट P चा कोऑर्डिनेट आपण X कन्सिडर करू, पॉईंट Q चा कोऑर्डिनेट आपण Y कन्सिडर करू। आता पॉईंट A पासून पॉईंट P हा 7 युनिट डिस्टन्सवरती आहे म्हणजे हे डिस्टन्स किती आहे 7 युनिट। पॉईंट Q हा पॉईंट A पासून 7 युनिट डिस्टन्सवरती आहे म्हणजे पॉईंट A पासून पॉईंट Q पर्यंतचा डिस्टन्स किती आहे 7 युनिट। आपल्याला
पॉईंट पी आणि पॉईंट क्यूचे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे आहेत. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. आता आपल्याला पॉईंट एचा कोऑर्डिनेट दिलेला आहे, लिहून घेऊ आपण. कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ए इज 1. आता पी हा पॉईंट एच्या लेफ्ट साईडला आहे ॲट अ डिस्टन्स ऑफ 7 युनिट फ्रॉम पॉईंट ए. लिहून घेऊ आपण. लेट पी बी द पॉईंट ऑन द लेफ्ट साइड ऑफ ए ॲट अ डिस्टन्स ऑफ 7 युनिट फ्रॉम पॉईंट ए हॅविंग कोऑर्डिनेट एक्स. आणि या पॉईंट पीचा कोऑर्डिनेट काय आहे? एक्स. हॅविंग कोऑर्डिनेट एक्स. आता पॉईंट एचा कोऑर्डिनेट काय आहे? 1 आणि पॉईंट पीचा कोऑर्डिनेट काय आहे? एक्स. पॉईंट पी हा पॉईंट एच्या लेफ्ट साईडला आहे, म्हणजेच एक्स हा कोऑर्डिनेट 1पेक्षा स्मॉलर असणार आहे, कारण लेफ्ट साईडला नंबर स्मॉलर होतात, म्हणजेच एक्स हा 1पेक्षा स्मॉलर असणार आहे, म्हणजेच 1 हा एक्सपेक्षा ग्रेटर असणार आहे. 1 इज ग्रेटर दॅन एक्स. आणि हे डिस्टन्स किती आहे? डिस्टन्स फ्रॉम पी टू ए 7 आहे. लिहून घेऊ आपण. डिस्टन्स फ्रॉम पी टू ए इज इक्वल टू 7. आता आपल्याला पॉईंट पीचा कोऑर्डिनेट म्हणजेच एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. कशी फाइंड करता येईल पहा. आपण या ठिकाणी डिस्टन्स फ्रॉम पी टू ए इज इक्वल टू काय? डिस्टन्स फ्रॉम पी टू ए इज इक्वल टू लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. शॉर्टमध्ये लिहू आपण. लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. लार्जर कोऑर्डिनेट कोणता आहे? 1 मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट कोणता आहे? एक्स. डिस्टन्स फ्रॉम पी टू ए किती आहे? 7. आता हा एक्स आपण या साईडला घेऊ आणि हा 7 आपण या साईडला घेऊ. एक्सचं साईन मायनस आहे, या बाजूला आल्यानंतर प्लस होईल. एक्स इज इक्वल टू 1. 7चं साईन काय नाही म्हणजे प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. 1 मायनस 7. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 1 मायनस 7 किती येईल पहा. 7 मायनस 1 6. ग्रेटर नंबरचं साईन मायनस आहे, -6. म्हणजे एक्स कोऑर्डिनेट काय मिळालं आपल्याला? -6. म्हणजेच कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट पी इज -6. या ठिकाणी लिहू आपण -6. आता पॉईंट क्यू हा पॉईंट ए पासून राईट साईडला आहे, म्हणजेच वाय कोऑर्डिनेट हा 1पेक्षा लार्जर असणार आहे, कारण राईट साईडला नंबर लार्जर होत जातात, म्हणजेच वाय हा कोऑर्डिनेट 1पेक्षा लार्जर असणार आहे. लिहून घेऊ आपण. पॉईंट क्यू हा पॉईंट एच्या राईट साईडला आहे ॲट अ डिस्टन्स ऑफ 7 युनिट आणि पॉईंट क्यूचा कोऑर्डिनेट काय आहे? वाय. लिहून घेऊ आपण. लेट क्यू बी द पॉईंट on the right side of A at a distance of 7 unit from point A having coordinate y. आता पॉईंट एचा कोऑर्डिनेट काय आहे? 1. पॉईंट क्यूचा कोऑर्डिनेट काय आहे? y. लिहून घेऊ आपण. पॉईंट एचा कोऑर्डिनेट 1 आहे, पॉईंट क्यूचा कोऑर्डिनेट y आहे, and y इज ग्रेटर दॅन 1. y कोऑर्डिनेट हा 1पेक्षा ग्रेटर आहे, कारण y हा काय आहे? नंबर लाईनवरती 1च्या राईट साईडला आहे आणि राईट साईडला नंबर लार्जर होत जातात. डिस्टन्स फ्रॉम ए टू क्यू किती आहे? 7 युनिट डिस्टन्स आहे. डिस्टन्स फ्रॉम ए टू क्यू किती आहे? 7 युनिट. देअरफॉर डिस्टन्स फ्रॉम ए टू क्यू इज इक्वल टू लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट इज इक्वल टू लार्जर कोऑर्डिनेट कोणता आहे पहा? y इज द लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. स्मॉलर कोऑर्डिनेट कोणता आहे? 1. y मायनस 1. डिस्टन्स फ्रॉम ए टू क्यू किती आहे? 7. या ठिकाणी काय? 7. आता हा -1 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी 1चं साईन मायनस आहे, या बाजूला आल्यानंतर प्लस होईल. 7 + 1 इज इक्वल टू y. देअरफॉर y इज इक्वल टू 7 + 1 किती येईल? 8. म्हणजेच आपल्याला y कोऑर्डिनेटची व्हॅल्यू काय मिळाली? 8. म्हणजेच पॉईंट क्यूचा कोऑर्डिनेट काय मिळाला आपल्याला? 8. म्हणजेच पॉईंट ए पासून 7 युनिट डिस्टन्सवरती जे पॉईंट्स आहेत त्याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला काय मिळाले? -6 and 8. ॲन्सर लिहू आपण खाली. या ठिकाणी ॲन्सर लिहिलेला आहे मी. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स ऑन नंबर लाईन विच आर ॲट अ डिस्टन्स ऑफ 7 युनिट्स फ्रॉम ए आर -6 and 8. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.